घरची चव या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। गणपती घरी आल्यानंतर अगदी पहिल्याच दिवशी प्रत्येक घरी खपली गव्हाची खीर नैवेद्यासाठी केली जाते। पारंपरिक पद्धतीने खपली गव्हाची खीर कशी बनवायची ते सांगणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। महाराष्ट्रीयन पद्धतीची खपली गव्हाची खीर सोप्या पद्धतीने आणि कमी वेळेत कशी बनवायची चला पाहूया। यासाठी मी 1.5 वाटी खपली गहू घेतलेले आहेत। खपली गव्हातील कोंडा काढण्यासाठी यावर थोडेसे पाणी टाकून अशा पद्धतीने गहू ओलसर करून घेतलेला आहे। मिक्सरला फिरवून घेतले की यातील कोंडा बाजूला निघतो। आता यावर झाकण ठेवून 10 मिनिटं गहू असेच ठेवायचे आहेत। 10 मिनिटं झालेली आहेत। मिक्सरच्या भांड्यामध्ये गहू घेऊन 1 ते 2 वेळेस मिक्सरला फिरवून घेतलेला आहे। खपली गहू मिक्सरला जाडसर वाटून घेतलेले आहेत, जास्त बारीक केलेले नाहीत। वाटलेले मिश्रण एका ताटामध्ये काढून घेतलेले आहे। बघू शकता कोंडा सहज निघत आहे। अशा पद्धतीने पाकडून कोंडा बाजूला केलेला आहे। आता एका बाउलमध्ये खपली गहू काढून घेतलेले आहेत। 1 ते 1.5 ग्लास पाणी यामध्ये घातलेले आहे। गहू बुडतील इतपत पाणी घातलेले आहे। 30 मिनिटं गहू भिजत ठेवलेला आहे। 30 मिनिटं झालेली आहेत। कुकरमध्ये खपली गहू शिजवून घेऊया। खपली गव्हाचे मिश्रण कुकरमध्ये घातलेले आहे। 2 ते 2.5 ग्लास पाणी यामध्ये गरम करून घातलेले आहे। बारीक केलेले ओल्या नारळाचे काप घातलेले आहेत। 2 ते 3 चमचे तांदूळ धुवून घालायचा आहे। कुकरचे झाकण लावून गॅसच्या मध्यम आचेवर 3 ते 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। बघू शकता खपली गहू व्यवस्थित शिजलेला आहे। खिरीचे मिश्रण पळीने घोटून घ्यायचे आहे। 2 ते 3 मिनिटं पळीने व्यवस्थित खिरीचे मिश्रण एकजीव करून घेतलेले आहे। आता कुकरमध्ये 2 ते 2.5 ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले आहे। खिरीचे मिश्रण एका भांड्यामध्ये काढून ठेवलेले आहे। पाणी गरम झाले की खिरीच्या मिश्रणामध्ये ते पाणी घातलेले आहे। गार पाणी वापरायचे नाही, पाणी गरम करूनच घातलेले आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्ध्या नारळाचे बारीक केलेले काप बारीक करून घेऊया। पाणी न घालता मिक्सरला बारीक केलेले आहे। मिक्सरला खोबऱ्याचे मिश्रण बारीक केलेले ते घालूया। खिरीच्या मिश्रणाला उकळी आलेली आहे। मिश्रण सतत ढवळत राहायचे आहे। ओल्या खोबऱ्याचे बारीक केलेले मिश्रण 1 वाटी झालेले ते यामध्ये व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे। ओल्या खोबऱ्यामुळे खिरीला खूप छान चव येते। आता यामध्ये बारीक चिरून घेतलेला गूळ घालूया। गोडाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। काजू बदामाचे बारीक केलेले काप मनुके घातलेले आहेत। 1 चमचा वेलची पूड आणि सुंठ पावडर घातलेली आहे। 2 चमचे भाजून घेतलेली खसखस घातलेली आहे। सर्व मिश्रण पळीने एकजीव करून घ्यायचे आहे। गॅसची आच मध्यमच ठेवलेली आहे। गोडाचे प्रमाण थोडेसे कमी वाटत आहे म्हणून मी यामध्ये अजून अर्धी वाटी चिरून घेतलेला गूळ घातलेला आहे। खपली गव्हाची खीर चवीला गोडसरच छान लागते। आता यामध्ये अर्धा चमचा मीठ घालूया। गॅसच्या मध्यम आचेवर 30 ते 35 मिनिटं खीर शिजवून घेतलेली आहे। खूप छान सुगंध सुटलेला आहे। आता यामध्ये जायफळ किसून घालूया।
थोडेसे जायफळ किसून घातलेले आहे। यामुळे खिरीला खूप छान स्वाद येतो। खिरीचे मिश्रण पळीने सतत ढवळत राहायचे आहे। तुम्ही बघू शकता खिरीचे मिश्रण आता घट्ट होत आलेले आहे। खीर छान शिजलेली आहे। नैवेद्यासाठी खीर तयार झालेली आहे। पारंपरिक पद्धतीची खपली गव्हाची खीर अशा पद्धतीने तयार झालेली आहे। चवीलाही खूप छान लागते। अशा पद्धतीने या गणेशोत्सवाला पारंपरिक पद्धतीची खपली गव्हाची खीर ही रेसिपी घरी करून पहा। कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल